नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नर्स ही डॉक्टरांना म्हणत असते की मॅडम यांचे पल्स रेट पूर्ण डाऊन होत आहेत, या वीक पडत चालले आहेत. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की हो, आपण लवकरच यांच्या सिझेरियनची तयारी करूया. त्यानंतर मग बाहेर आकाश हा चिंतेत असतो आणि डॉक्टर या बाहेर अजून आलेल्या नसतात. रागिनी म्हणते की काय होईल खरंच कळत नाही आहे, परंतु काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल आकाश. आणि तेवढ्यातच आता आकाशचा फोन वाजतो आणि मेसेज आलेला असतो. आकाश हा अथर्वला म्हणतो की अथर्व जरा प्लीज बघ, मानसीचा मेसेज आला आहे. त्यावेळेला मग अथर्व मोबाईल बघतो तर आकाश हा शांत बसलेला असतो, कारण डॉक्टरने भूमीच्या तब्येतीची काही खात्री दिलेली नसते. त्याच वेळेला आता अथर्व हा मोबाईल बघून मेसेज वाचतो आणि म्हणतो की आकाश. तेव्हा मग आकाश म्हणतो काय झालं. तेव्हा अथर्व सांगतो की भूमिताईची शेवटची विश यामध्ये लिहिलेली आहे. भूमिताईने जे काही मागितलं आहे ते यामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा मग आता आकाशला हे ऐकून धक्का बसतो. अथर्व हा आकाशकडे वाचायला, ते सगळं वाचायला मोबाईल देतो आणि म्हणतो की बघ आकाश, भूमीची आपल्या शेवटची इच्छा. त्याच वेळेला आता त्या मोबाईलमध्ये म्हणजेच त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं जी काही इच्छा असते ती. आकाश, मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचं आहे आणि तुझ्याबरोबरच मला आपल्या मुलांना खेळवायचं आहे. मला शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत राहायचं आहे. तुझ्यासोबत मुलांचा सांभाळ करायचा आहे, लहानाचं मोठं करायचं आहे, शिवाय आणि त्यानंतर त्यांच्या मुलांना देखील सांभाळायचं आहे आणि तुझ्यासोबत मला म्हातारं व्हायचं आहे. असं सगळं भूमीने आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि ते ऐकून आकाशच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि अथर्वला पण खूप वाईट वाटत असतं, कारण आकाशलाही ते सगळं जे काही लिहिलेलं असतं ते सहन होत नसतं. परंतु भूमी मात्र आतमध्ये शेवटचे श्वास मोजत असते. हे सगळं आता त्याला त्रास होत असतो. त्यावेळेला मग आकाश हा पटकन उठतो आणि भूमीची जी शेवटची इच्छा असते ते पाहून त्याला त्रास होत असतो आणि तो आकाश आता भूमीच्या रूमपर्यंत जातो आणि नंतर पुन्हा मागे वळतो. तेव्हा रागिनी म्हणते आकाश, अरे काय झालं, तू असा का उठलास पटकन. परंतु आता आकाश हा काहीच बोलायला तयार नसतो. आकाश त्याला काहीच बोलत नाही आणि नंतर तो फक्त मागे वळतो आणि तिथून हॉस्पिटलमधून बाहेर निघून जातो. तेव्हा रागिनी आकाशला आवाज देते की अरे आकाश थांब आकाश. अथर्वही त्याला आवाज देत असतो, परंतु आकाश तिकडून पळत निघून जातो. नंतर मग रागिनीला खूप आनंद झालेला असतो. रागिनी म्हणते आकाश, काही झालं तरीही भूमीची शेवटची इच्छा तुला पूर्ण करता येणार नाहीच आहे, कारण भूमी ही अजिबात सुखरूप नाही. भूमी ही जाणार आहे कायमची, म्हणून तिची इच्छा तुला पूर्ण करताच येणार नाही, असं रागिनी आता त्याला बोलत असते आणि त्यामुळे तिला खूप आनंद होत असतो. तर इथे आकाश हा देवी योगेश्वरीच्या देवळात आलेला असतो आणि देवळात आल्यानंतर अतिशय भरपूर भक्त हे असतात. त्यातला एक भक्त हा जळत्या निखाऱ्यांवरून चालत असतो आणि त्याची इच्छा जी देवी योगेश्वरीने पूर्ण केली, त्यामुळे तो तिचं जे जे काही नवस सांगितलेला असतो तो पूर्ण करतो आणि हात जोडून म्हणतो की देवी योगेश्वरी, मी जे काही तुझ्याकडे मागणं मागितलं ते तू पूर्ण केलंस, म्हणून आज मी हा तुझा नवस पूर्ण करत आहे. असं तो म्हणून देवी योगेश्वरीच्या नावाने उदो उदो असं म्हणून आता तो तिकडे हात जोडत असतो आणि हे सगळं आकाश बघतो. जळत्या निखाऱ्यांवरून एक माणूस चालला हे पाहून आता त्यालाही तेच सुचतं, कारण आकाश आता विचार करत असतो की इतकं सगळं होऊनही माझी भूमी वाचत नाही. आकाशच्या मनातही आता खूप वाईट विचार येऊ लागलेले असतात. गुरुजी हे देवी योगेश्वरीची पूजा करत असतात. त्याच वेळेला आकाश विचार करतो की आता मलाही अशीच पूजा केली पाहिजे. म्हणून आता आकाश हा देवी योगेश्वरी असं म्हणतच म्हणतो की आज माझी भूमी फार मोठ्या संकटामध्ये आहे. तिच्या जीवनमरणाच्या प्रश्न आहे. ती मृत्यूच्या दाढेत अडकलेली आहे. त्यामुळे देवी योगेश्वरी, तुझ्याकडे माझं हेच मागणं आहे की माझी भूमी ही लवकरात लवकर बरी होऊ दे आणि तिला या सगळ्या संकटातून तू लवकरात लवकर बाहेर काढ. असं म्हणून आता आकाश हा देवी योगेश्वरीसमोर हात जोडत असतो आणि म्हणतो की माझं बाळ आणि माझी भूमी हे दोघंजणही सुखरूप असले पाहिजेत. असं म्हणून तो आता देवाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणतो की देवी, तू तुझी हाक नेहमी आमच्यापर्यंत पोचवतेस. तू नेहमी आमचं ऐकत आली आहेस आणि भूमीच्याही प्रत्येक हाकेला तू धावून आली आहेस. म्हणूनच आजही देवी आई, तू आमच्या हाकेला धावून ये. असं म्हणून आता आकाश हा देवी योगेश्वरीला हात जोडत असतो आणि नंतर मग आता देवी आई, तू सगळं काही व्यवस्थित कर. माझ्या हाकेला आज धाव आणि माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. ते म्हणजे ह्या पेटत्या निखाऱ्यांवरून मी चालणार आहे.
आणि जर माझी भूमी ही बरोबर झाली पाहिजे, माझी भूमी ही नीट सुखरूप या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली पाहिजे. तुला जर माझी खरंच कीव आली किंवा माझ्याबद्दल काहीतरी वाटलं तर माझ्या भूमीला लवकर बरं कर. योगेश्वरी देवी, तुझ्या नावाने आज मी या पेटत्या निखाऱ्यांवर चालणार आहे, कारण मला माझ्या भूमीला लवकर बरं झालेलं पाहिजे. बाळ आणि भूमी दोघंही माझ्यासाठी सुखरूप असले पाहिजेत. असं म्हणून आता आकाशच्या डोळ्यात पाणी येतं आणि मी आज पेठेने त्या निखाऱ्यांवरून चालत माझ्या प्रेमाची परीक्षा देणार आहे, असं आकाश आता म्हणत असतो. आणि समोर हात जोडून देवी योगेश्वरी समोर तो उभा असतो. आता आकाशला खूप वाईट वाटत असतं. भूमी ज्या परिस्थितीमध्ये असते ती परिस्थितीतही भूमीची इच्छा आकाशला पूर्ण करायची असते. म्हणूनच त्याला याचा खूप त्रास होत असतो की भूमी ही जगली किंवा वाचली या सगळ्याचा प्रश्न असतो. म्हणून आकाश म्हणतो की देवी योगेश्वरी, माझं मागणं ऐक. मी तुझ्यापुढे आज मोठं साकडं घालतोय. आयुष्यात मला काहीच नाही दिलंस तरी चालेल, परंतु माझी ही इच्छा मात्र तू पूर्ण कर, असं आकाश आता देवीला म्हणत असतो. नंतर तो आता स्वतःची जी पॅन्ट असतो तो थोडी वर करतो आणि निखाऱ्यांवरून चालायला आता तो सुरुवात करत असतो. आणि निखाऱ्यांपर्यंत येऊन देवी योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणतो. आणि त्यावेळेला मग आता आकाश हा पहिलं पाऊल ते त्या पेटत्या जळत्या निखाऱ्यांवर घालतो. आणि ते घातल्याबरोबर त्याला आता खूप त्रास होतो. त्याचे पाय आता पूर्णपणे पोळलेले असतात. आकाशला खूप त्रास होत असतो आणि तो आई असं ओरडत त्या निखाऱ्यांवरून चालत चाललेला असतो. आणि या सगळ्याचा त्याला खूप त्रास होत असतो. आता तरीही तो धीर एकवटतो आणि पूर्णपणे त्या पेटत्या निखाऱ्यांवरून चालत चालत आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणत असतो. नंतर आता ज्या नर्स असतात त्या म्हणतात की मॅडम, यांचे पल्स रेट थोडे नॉर्मल होत चाललेले आहेत. त्याच वेळेला मग आता डॉक्टर म्हणतात की मला असं वाटतं की कदाचित या शुद्धीवर येऊ शकतात. यांचे जरा व्यवस्थित सगळं पुन्हा चेक करा. आणि भूमीचं सगळं जे काही असतं ते व्यवस्थित होत असतं. आणि इथे आकाश मात्र जळत्या पेटत्या निखाऱ्यांवरून पाय देऊन चाललेला असतो. तर इथे देवी योगेश्वरी ही आकाशची इच्छा ऐकत असते आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता ती तयार असते. तर इथे भूमीला हळूहळू बरं वाटत असतं. ती अजूनही शुद्धीत आलेली नसते, परंतु तिची परिस्थिती ही सुधारत असते. आकाश हा त्या पेटत्या निखाऱ्यांवरून पाय देऊन हळूहळू चालत असतो. आणि त्यावेळेला देवी योगेश्वरीचे हळूहळू चमत्कार व्हायला लागलेले असतात. ती आकाश आणि भूमीच्या प्रेमाच्या बाजूने कौल देत असते. आणि भूमी ही अजूनही शुद्धीवर आली नाही, तेव्हा आकाश हा आणखी ते प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला मग आता डॉक्टर म्हणतात की आता काळजीचं काहीच कारण नाही आहे. यांचा जीवावरचा जो धोका आहे तो टळला आहे. आता बहुतेक आपल्याला बाळाला सिजर करून आणावं लागेल किंवा नॉर्मल डिलिव्हरीची वाट बघावी लागेल. तर इथे रागिनी ही पौर्णिमाला फोन करून सांगते की पौर्णिमा, आपण जिंकलो. भूमी आणि बाळ दोघंही आता धोक्यामध्ये आहेत, कारण भूमी काही वाचत नाही. भूमी अजूनही शुद्धीवर आलेली नाही, ती अजूनही ग्लानीत आहे. मग माहीत नाही नेमकं काय घडणार आहे ते. लवकरात लवकर आपल्याला आता जो काही आनंद हवा होता तो लवकर पूर्ण होणार आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की भूमी तर वाचलीच नाही पाहिजे, परंतु तिचं बाळ आहे ना, ते पण नाही वाचलं पाहिजे. दोघंही असेच राहिले पाहिजेत आणि तो आकाश तडफडत राहिला पाहिजे, असं आता पौर्णिमा म्हणत असते. त्यानंतर मग आता आकाश हा अगदी इवळत आणि त्याला त्रास होत असतो आणि तो त्या पेटत्या निखाऱ्यांवरून चालत असतो. आणि आकाशला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि त्याचे पाय अगदी भाजले जात असतात. कसं बसं आकाश त्या पेटत्या निखाऱ्यांवरून बाजूला येतो आणि त्याला धड उभंही स्वतःच्या पायावर राहता येत नसतं. तर इथे अथर्व आणि रागिनी दोघंजणही हॉस्पिटलमध्येच असतात. आणि नंतर आता हॉस्पिटलचे म्हणजे जे ऑपरेशन थिएटरचे लाईट्स असतात ते अचानक ऑफ होतात. आणि मग रागिनी म्हणते की चला, आता आनंदाची बातमी यायची वेळ झाली आहे. कदाचित भूमीचं आता काही अस्तित्व उरलेलं नसणार, डॉक्टर येऊन हेच सांगतील. अथर्व म्हणतो की आई, अगं लाईट्स बंद झाले, काय झालं असेल. तेव्हा ती म्हणते की मी आकाशला कॉल करते. आणि रागिनी आकाशला कॉल करते आणि म्हणते की आकाश, प्लीज लवकर तू जरा हॉस्पिटलमध्ये ये. इथे हे लाईट्स ऑपरेशन थिएटरचे बंद झाले आहेत, परंतु डॉक्टर अजून बाहेर आलेले नाहीत. प्लीज तू लवकर ये. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मी येतो, लवकर येतो. आता आकाश हा देवी योगेश्वरीसमोर हात जोडतो आणि तुझी इच्छा माझी इच्छा पूर्ण कर, असं म्हणून तो तिथून आता हळूहळू निघून चाललेला असतो. त्याच्या पायाला खूप त्रास होत असतो. नंतर आता इथे आकाश हा अजूनही पोचलेला नसतो. मॅडम बाहेर आलेले असतात. त्यावेळेला अथर्व म्हणतो की मॅडम काय झालं. आकाशही तिथे पोचलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, अरे तुझ्या पायांना हे काय झालं, हा कसला त्रास होतोय तुला. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, ते काही नाही, मी भूमीसाठी नवस बोललो होतो, मी पेटत्या निखाऱ्यांवरून चालत आलो आहे
डॉक्टर बोला ना प्लीज, काय झालं आहे? तेव्हा आता डॉक्टर या आकाशकडे बघतच राहतात आणि आकाश म्हणतो की डॉक्टर प्लीज बोला ना, काय झालं आहे? प्लीज मला सांगा, नेमकं काय घडलं आहे भूमीच्या बाबतीत? असं म्हणून आकाश आता खूपच आतुर झालेला असतो. त्यावेळेला मग मॅडम म्हणतात की मिस्टर आकाश, तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या श्रद्धेला देवीने चमत्कार दाखवला आहे. तुमच्या श्रद्धेला देवीने हाक दिली आहे, साथ दिली आहे. कारण भूमी ही आता आउट ऑफ डेंजर आहे. भूमीच्या जीवाला आता काही धोका नाही आहे. ती आता थोड्याच वेळात शुद्धीत येईल. हे ऐकल्यावर आकाशला खूप मोठा आनंद झालेला असतो. आणि नंतर ती मॅडम म्हणते की भूमी आता लवकरच शुद्धीवर येईल. त्यानंतर मग आम्ही तिच्या नॉर्मल डिलिव्हरीची तयारी करू. कारण काही झालं तरीही लवकरात लवकर आम्हाला तिला सुखरूप आणि बाळालाही सुखरूप जन्म द्यायचा आहे. हे ऐकून सगळ्यांना आता आनंद झालेला असतो. अभिनंदन मिस्टर आकाश, असं डॉक्टर म्हणत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की मॅडम थँक्यू वन्स अगेन. ॲक्च्युली तुम्ही हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तुमच्या प्रयत्नांमुळे. रागिणीला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. त्यावेळेला आता अथर्व हा आकाशला मिठी मारतो आणि म्हणतो फायनली आपली इच्छा पूर्ण झाली, भूमिताई व्यवस्थित झाली, असं म्हणून दोघंजणही खूप खुश असतात. रागिणीला मात्र काय करावं हे काहीही सुचत नसतं. आता आकाश हा खूप खुश असतो. त्याच्या ज्या काही पायाच्या वेदना असतात त्या पूर्णपणे आता बाजूला झालेल्या असतात, कारण त्याची इच्छा पूर्ण झालेली असते. नंतर आता रागिनी ही विचार करत असते की हे कसं काय झालं? आता तर ही भूमी मरणाच्या दारात होती, हे कसं घडलं? देवही यांच्याच बाजूने असतो, असं रागिनी बोलत असते. त्यावेळेला मग आता आकाश हा मॅडमला म्हणतो की मॅडम खरंच तुमचे खूप खूप आभार, तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश, हे माझ्यामुळे नाही तर तुमच्या प्रेमामुळे आणि दोघांच्याही देवाच्या भक्तीमुळे पूर्ण झालेलं आहे. खरं तर माझी ही प्रायोरिटी होती. मला भूमी आणि बाळ दोघांनाही वाचवायचं होतं, त्याचाच माझा प्रयत्न होता. खरं तर भूमी माझी एक चांगली मैत्रीण झाली होती. तिचा आणि माझा एक इमोशनल कनेक्ट झाला होता. त्यामुळे तिला वाचवणं हे माझ्यासाठी अगदी प्रायोरिटी झालं होतं आणि तेच मी करते आहे. म्हणूनच आता भूमीला मी वाचवणार आहे आणि लवकरात लवकर तिला या सगळ्या संकटांमधून मी बाहेर आणणार आहे. मिस्टर आकाश, आपण वाट बघूया, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. त्यावेळेला आता रागिनी म्हणते की आकाश बघितलंस ना, तू बस आधी इथे, ये बघू पहिले बस, तुझ्या पायाला बघ किती लागलं आहे ते. तेव्हा मग आकाश तिथे बसतो आणि रागिनी म्हणते की बघितलंस ना आकाश, काय झालं? अरे आज तू जिंकलास. अरे आपली प्रार्थना देवी आईने ऐकली, तुझी प्रार्थना ऐकली, तुझ्या हाकेला तिने साथ दिली आणि बघ आपली भूमी आज सुखरूप आहे, असं म्हणून आता ती खुश होत असते. त्याच वेळेला आता रागिनी म्हणत असते की आकाश, देवी आईचे लाख लाख आभार. आणि आकाश देखील आता हात जोडत असतो आणि म्हणतो की ही सगळी देवी आईची कृपा आहे. तिच्याबरोबर तिच्याजवळ मी चाललो आणि तिला माझी दया आली. तेव्हा रागिनी म्हणते की हो, हे सगळी देवीचा चमत्कार आहे. आकाश, मला काय वाटतं ना की तू आत्ता देवीच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेस, तिने आपली इच्छा पूर्ण केली म्हणून. तेव्हा मग रागिनी म्हणते की बघ आता लवकरच भूमी देखील सुखरूप होणार आणि आपलं बाळपण या जगामध्ये सुखरूप येणार आहे. आणि सगळेजण अगदी आनंदात असतात, कारण आकाशची जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण झालेली असते. आणि रागिनी म्हणत असते की हो काही नाही अथर्व, लवकर उद्या महाशिवरात्री येत आहे, त्यामुळे आपल्या घरात आकाशचं बाळ आणि भूमी दोघंजणही त्या पूजेसाठी असणार, असं म्हणून आता रागिनीही खुश होत असते आणि म्हणते की आकाश, अरे एक काम कर, तू देवीची आधी खणा नारळाने ओटी भर आणि तिचे आभार व्यक्त कर. आकाश म्हणतो पण इथे भूमी. तेव्हा मग ती म्हणते की काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना इथे. आम्हाला जर तसंच काही कळलं, आनंदाची बातमी वगैरे, तुला लगेच आम्ही फोन करतो. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मी जातो. रागिनी आकाशला ओरडूनच सांगते की आकाश, अरे ड्रेसिंग करून जा रे बाबा. तेव्हा तो हो असं म्हणतो आणि स्वतःचे शूज घेऊन तिथून निघतो. आता रागिनी विचार करते की हीच ती वेळ आहे, मला आत्ताच या वेळेमध्येच भूमीचं काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणून आता रागिनी त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर इथे रागिनी म्हणते की अथर्व, अरे बाबा ऑफिसचं काय आहे? ऑफिसमध्ये बाबा वगैरे पण नाही आहेत ना? तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की हो बाबा पण नाही आहेत. तेव्हा मग ती म्हणते की एक काम करतोस का? आता तू एक काम कर, तू ना आता ऑफिसमध्ये जा, काय आहे नाही ते सगळं काही बघ. आकाश इकडे बिझी आहे आणि बाबा नाही आहेत ऑफिसमध्ये इथे, मग तुला जाऊन जरा बघितलं पाहिजे. त्यावर अथर्व म्हणतो की आई अगं पण इकडे इकडे भूमिताईला. तेव्हा मग ती म्हणते की मी आहे ना इकडे, जर तसंच काही असेल तर मी फोन करेन ना, असं म्हणून ती आता अथर्वला पण पाठवून देते. डॉक्टर या सिस्टरला म्हणतात की हे बघा, आता भूमी अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीत, काहीच वेळात ते शुद्धीवर येतील. तोपर्यंत तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा आणि जर काही होत असेल तर मला अपडेट करा.
कारण आपण यांच्या नॉर्मल डिलिव्हरीची वाट बघूया. आता त्या स्टेबल आहेत. त्याच वेळेला इथे आता डॉक्टर बाहेर पडलेली असते आणि जी रागिणीची बाई असते, ती जी सिस्टर असते ती रागिणीला खुणावते की तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि तिला ती अंगठा दाखवते आणि रागिणीला मोबाईलवर काहीतरी मेसेज करते. त्याच वेळेला रागिणीपर्यंत तिचा तो मेसेज आत्ता पोचलेला असतो आणि ती बाई ही जी मॅडमबरोबर असते ती आता रागिणीला जाऊन मिळालेली असते. म्हणून रागिणीला इथे आता खूप मोठा आनंद झालेला असतो. रागिणी तिच्याकडे अंगठा दाखवते आणि म्हणते की ठीक आहे, मी जाते, असं म्हणून ती आता तिथून आतमध्ये निघून चाललेली असते. त्यानंतर आता रागिणी आणि या साईडला जाते आणि रिसेप्शनिस्टचा डोळा चुकवून ती पटकन त्या आपल्या भूमीच्याच रूममध्ये शिरते आणि भूमीच्या रूममध्ये शिरल्यानंतर तिच्याकडे कोणाचंही लक्ष नाही याची ती पूर्ण काळजी घेते आणि ती शिरते आणि त्याच वेळेला आतमध्ये सिस्टर असतात, म्हणजेच मॅडमबरोबरची जी डॉक्टर असते ती असते. ती म्हणते की ओ, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही बाहेर थांबा बघू, इथे थांबण्याची कोणालाही परवानगी नाही आहे. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की हो, असं काय करताय, ही भूमी आहे, भूमी प्लीज, मी तिची आत्या आहे, इथे मला थांबू दे. त्यावेळेला मग ती म्हणते की नाही, तुम्हाला इथे थांबता येणार नाही आहे, तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर आतमध्ये या, प्लीज बाहेर जा. तेव्हा मग रागिणी म्हणते की प्लीज असं करू नका ना, हो मला तिच्याबरोबर थांबायचं आहे. आमच्या गुरुजींनी आज्ञा दिली आहे की तिच्याकडे समोर राहिलं आणि मंत्रोच्चार केला ना की ती लवकर बरी होईल, म्हणूनच मी इथे थांबते. तेव्हा मग ती नर्स म्हणते की हे बघा, असं काही करून तुम्हाला चालणार नाही आणि आम्हाला डॉक्टर ओरडतील, याच्यामध्ये काही एथिक्स वगैरे आहेत की नाही, तुम्ही अशा पेशंटजवळ थांबू शकत नाही. तेव्हा रागिणी म्हणते की प्लीज मी थोडाच वेळ थांबेन, फक्त मंत्र म्हणेन आणि इथून निघून जाईन, तशी मला आज्ञा पाळू द्या प्लीज. त्यावेळेला मग आता ती मुलगी म्हणते की ठीक आहे चालेल, तुम्ही थांबा, परंतु पेशंटला हात लावायचा नाही. रागिणी म्हणते की थँक्यू, खूप थँक्यू. आणि ती आता तिथेच भूमीच्या बाजूला उभी राहते आणि म्हणते की भूमी, तुला काय वाटलं तू लवकरात लवकर या सगळ्यातून सुटशील? नाही, तुला आता मी कायमचं ढगात पाठवते. जर या एअर बबल्सच्याद्वारे तुझ्या शरीरात हवेचे बुडबुडे निर्माण झाले तर मात्र तुझं जगणं हे अशक्य होणार आहे. त्यावेळेला आता इथे रागिणी हे एक सिरिंज घेते आणि भूमीच्या, म्हणजे जिथे भूमीला हाताला ते लावलेलं असतं त्यामधून ते आता सिरिंज टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच आता पटकन काहीतरी सिस्टर बोलते आणि डॉक्टर आलेली असते, म्हणून तिच्या हातामधून ते आता सिरिंज पडलेलं असतं आणि मग आता रागिणी कसला तरी आवाज करते आणि म्हणते की काहीतरी झालं आणि ते लपवून टाकते. डॉक्टर येते, म्हणते की हे सगळं काय आहे, तुम्ही इथे आतमध्ये काय करताय? तेव्हा मग आता रागिणी समोर उभी असते आणि म्हणते की तुम्ही प्लीज त्यांना बोलू नका, मीच त्यांना रिक्वेस्ट केली होती. मग आता डॉक्टर म्हणते की नाही, परंतु हे असं चालत नाही, ऑपरेशन थिएटर आहे हे, काही मच्छी मार्केट आहे का असं कुठेही काही शिरायला? आणि तुम्ही आता डिलिव्हरी होईल तेव्हाच आतमध्ये यायचं, आता यायचं नाही. तेव्हा मॅडम म्हणते की, जेव्हा रागिणी म्हणते की हो मॅडम तुमचं अगदी बरोबर आहे, परंतु ना मला खरंच राहवत नव्हतं, म्हणून मी देवाचे मंत्र म्हणण्यासाठी इथे भूमीजवळ उभी होती. डॉक्टर म्हणते परंतु हे अलाउड नाही आहे, हे सगळं आमच्या एथिक्समध्ये बसत नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये अशी कोणतीही व्यक्ती बाहेरून येऊ शकत नाही, आम्हाला ते चालणारच नाही, असं रागिणीला ती ओरडते आणि त्या सिस्टरला देखील ओरडते. रागिणी म्हणते की प्लीज तुम्ही तिला काहीच बोलू नका, खरं तर तिने माझ्यामुळेच, आणि तिकडून रागिणी निघून चाललेली असते आणि रागिणी मनातच विचार करते की झालं भूमी, तू आत्ता वाचली आहेस, परंतु तू सारखी सारखी वाचणार नाही, मी तुला वाचूच देणार नाही, असं रागिणी आता मनातल्या मनातच म्हणत असते आणि तिकडे निघून चाललेली असते. त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर या भूमीचं पुन्हा काही चेक करत असतात आणि भूमीला शुद्ध येत असते. डॉक्टर म्हणतात की यांचे पल्स रेट आणि सगळं मला पुन्हा एकदा चेक करावं लागणार आहे. आणि आकाशला आता बघत असतो तर इकडे आकाश हा देवीच्या देवळात आलेला असतो आणि देवीची तो खन्या नारळाने ओटी भरत असतो आणि गुरुजींकडे देऊन म्हणतो की गुरुजी, माझी जी काही इच्छा होती ती इच्छा देवी आईने पूर्ण केली आहे, म्हणूनच मला आज तिची ही ओटी भरायची आहे आणि मनोभावे तिच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण तिने सगळी माझी इच्छा पूर्ण केली. तेव्हा मग एक बाई असते, ती म्हणते की अरे पोरा, देवीची ओटी असतात मुली भरतात, मुलं नाही. तेव्हा मग तो म्हणतो की हो का, तुमचं बरोबर आहे, परंतु माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती जीवनमरणाशी मृत्यूशी झुंज देत होती आणि तिला आता देवी आईजवळ मी साकडं घातल्यानंतर ती आता सुखरूप आहे आणि लवकरच माझं बाळ पण या जगात येणार आहे, म्हणूनच आता मी हे सगळं बोलतोय. आणि देवी आई तर आपल्या सगळ्यांची आई आहे, सगळे आपण तिची मुलं आहोत ना, ती आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. जर आपली बायको, आपली अर्धांगिनी ह्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण करत असेल तर नवरा म्हणून माझा पण काहीतरी अधिकार आणि कर्तव्य असतं की मी तिच्यासाठी काहीतरी करू.
आणि तिच्यासाठी काहीतरी नक्कीच निर्णय घेऊ. त्यासाठी आता मी हे सगळं केलं आणि मला हे सगळं करावंसं वाटलं, कारण शेवटी मीही तिचा मुलगा आहे. जसं देवी आई ही मुलींवर प्रेम करते, तसंच त्यांच्या मुलांवरही प्रेम करते ना. आपण सगळी तिची लेकरं आहोत. तेव्हा आता ती बाई म्हणते की हो रे मुला, अगदी खरोखर बोललास तू आणि अगदी बरोबर बोललास. खरंच तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि असंच प्रेम कायम राहू दे आणि तुझ्या सगळ्या इच्छा देवी पूर्ण करेल. त्यावेळेला मग आता आकाश हा देवी आईजवळ हात जोडतो आणि तिच्याकडे प्रार्थना करतो की आता सगळं काही व्यवस्थित होऊ दे. देवी आई, माझं जे बाळ आहे ते लवकरच सुखरूपपणे या जगामध्ये येऊ दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे, असं आता आकाश हा देवी आईजवळ हात जोडून बोलत असतो. आणि आता नंतर आकाश म्हणतो की माझी भूमी सुखरूप असू देत आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारचं वाईट संकट नको यायला. माझ्या भूमीला व्यवस्थित ठेव देवी आई. तिची जी काही कंडिशन आहे ती अशीच चांगली राहू दे आणि तिच्यावर कोणत्याही वाईटाची सावली पडायला नको, असं म्हणून तो आता हात जोडत असतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आता खूप त्रासामध्ये असते आणि तिला ग्लानीतून बाहेर आलेली असते. त्याच वेळेला आता तिला डॉक्टरला ती म्हणते की डॉक्टर, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा मग आता डॉक्टर म्हणते, तुझं सगळी इच्छा पूर्ण झाली आहे, कारण तुझं बाळ ही सुखरूप आहे आणि तूही शुद्धीवर आहेस. त्या बाळाचे तू आता अभिनंदन करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्याचा तू आता स्वागत करण्यासाठी देखील तयार आहेस, असं ती म्हणते. आणि रागिनी इथे पौर्णिमाला फोन लावते की आपल्याबरोबर खूप मोठा घात झालेला आहे. भूमी आणि बाळ हे दोघंजणही सुखरूप आहेत. तेव्हा पौर्णिमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि रागिनी म्हणते, परंतु काळजी करू नको, मी काही करून भूमीला बाळाचा आनंद मिळवू देणार नाहीच आहे. आणि इथे जी सिस्टर असते, जी रागिनीला मिळालेली असते, ती आता तिथेच भूमीच्या रूममध्ये असते. आणि तेवढ्यातच आता रागिनी तिथे आलेली असते आणि भूमीला म्हणत असते की भूमी, काही झालं तरीही मी तुला हा आनंद मिळवू देणार नाही, तुला जगू तर देणार नाही, कारण तुझं बाळ मी तुझ्यापासून कायमचं हिरावून घेणार आहे, असं म्हणून आता रागिनी ही तिकडून निघून चाललेली असते. आणि भूमीला इथे त्रास व्हायला लागलेला असतो आणि रागिनी ही भूमीचं बाळ घेऊन आता तिथून बाहेर पडलेली असते. आणि रागिनीला त्या सिस्टरनेच मदत केलेली असते. भूमी अजूनही ग्लानीमध्येच असते. त्याच वेळेला आता इथे आकाश हा समोरून येत असताना रागिनी ही भूमीचं बाळ ही तिकडून घेऊन चाललेली असते. आकाश अगदी पाय व्यवस्थित म्हणजेच जमिनीला लावत लावत येत असतो, कारण त्याचा खूप त्रास होत असतो. तो जळत्या निखारांवरून चालत आलेला असतो, त्यामुळे त्याला त्रास होत असतो. आणि रागिनी ही भूमीचं बाळ हे घेऊन तिथून हॉस्पिटलमधून पळ काढत असते. त्याच वेळेला आता आकाश हा समोरून येतो. मग आता रागिनी ही भूमीचं बाळ हे तिथून घेऊन जाण्यास यशस्वी होईल का? की त्याच वेळेला आकाश हा जे काही देवी आईजवळ त्याने जे काही मागणं मागितले ते देवी आई त्याची इच्छा पूर्ण करेल का? आणि आकाश आणि भूमी पुन्हा आपल्या बाळाबरोबर एकत्र खेळतील, की रागिनी पुन्हा एकदा नवीन कुठला तरी डाव खेळून भूमी आणि आकाशपासून तिचं बाळ हे कायमचं लांब करतील? हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.